मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज एकाच दिवशी केल्या. त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये जबरदस्त हंगामे, राडे आणि मोठे फटाके वाजणार हे मात्र निश्चित होतं. असंच काहीसं बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळते. मित्रांनो, रेवा कवरसे ही जी वाईल्ड कार्ड सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये गेली, तेव्हा रेवाने पहिल्यांदा डिवचण्याचं काम केलं, ते म्हणजे रुचिता जामदारला. रुचिताला ती येथे सांगताना दिसते की किती तुझा आवाज, हा आवाज ऐकून बाहेरची लोक कंटाळेत. अरे हा आवाज हिचा बंद करा, असं रेवा रुचिताला सांगते. आणि रुचिता सांगते की तुला बाई कोणी विचारलं, तुला विचारलं का मी कशी दिसते, कसा आवाज माझा जातो? यावर रेवाबाई सांगतात, अगं बाई हे सगळं करू तू चांगली दिसत नाहीयेस. तेव्हा रुचिता बोलते, अगं बाई तुला कोणी विचारलंय का मी कशी दिसते, चांगली दिसते, वाईट दिसते? हा माझा वैयक्तिक प्रश्न, तुला कोणी विचारलंय का? यावरती रेवा आणि रुचितामध्ये जबरदस्त वाद पाहायला मिळतोय. मित्रांनो, ही जी रेवा कवरसे आहे, जेव्हा रितेश भाऊने ज्या काही 3 वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आले त्यांना विचारलं होतं की तुमचे हिट, फ्लॉप, टार्गेट आणि इग्नोर सांगा. यावेळी रेवा कवरसेने स्पष्ट सांगितलं होतं की मला रुचिताला इग्नोर करायचं आहे, तिचा आवाज मला सहन होणार नाही. तुम्ही सांगता भाऊच्या धक्क्यावरती की मला हिला इग्नोर करायचं आहे, तरी तिलाच तिच्या समोर ज्ञान देता. एवढं इथे सांगून सुद्धा की मला इग्नोर करायचं आहे, तिच्याकडे मी लक्ष देखील देणार नाही. परंतु तिच्याशीच जाऊन बोलायचं, तिचं जे काही कर्तृत्व आहे ते सांगत बसायचं. तुम्ही सांगितलं स्पष्ट की मी इग्नोर करणार आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा तिच्याशी जाऊन बोलायचं, म्हणजे काय झालं माहिती आहे का? ज्यांना आपण टार्गेट करायचं का दिसण्यासाठी, कारण हे जे कंटेस्टंट आहेत हे बिग बॉसच्या घरामध्ये जास्त दिसत आहेत. हे वाईल्ड कार्ड कंटेस्टंटना देखील माहिती आहे. पण किती आम्ही सांगितलं यांना आम्ही इग्नोर करू, परंतु इग्नोर करू शकत नाही. कारण यांच्यामुळेच आपण दिसणार हे देखील या वाईल्ड कार्ड कंटेस्टंटला चांगलंच माहित आहे. मस्तपैकी रुचिताने रेवाचा तेव्हा पाणउतारा केला. गरज आहे का तुला मला काही सांगायची? मी कशी दिसते, कशी वागते हे मला माहिती आहे आणि बाहेर कसं जाते हेही मला माहिती नाही. अरे रितेश भाऊ सांगून सांगून थकले त्या रुचिताला. प्रत्येक आठवड्याला रुचिता सांगते, भाऊ सॉरी, आता मी बदलणार, आता मी अपशब्द वापरणार नाही. परंतु जशी भाऊची पाठ फिरते तशी रुचिता पुन्हा एकदा मूळ रूपामध्ये येते आणि रेवा ही रुचिताला समजवलं जाते. रुचिताला समजवायला गेली आणि रुचितानेच हिला तोंडघाशी पाडली. तर असा एकंदरीत आज बिग बॉसच्या घरामध्ये रुचिता वर्सेस रेवा कवराशे असा सामना पाहायला मिळणार आहे. तर या भांडणामध्ये तुमचा कोणाला सपोर्ट असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा. मित्रांनो, खरं सांगू का तुम्हाला, हे जे वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आहेत याने किती ठरवू दे की आम्ही विशाल रुचिताशी अजिबात बोलणार नाही, आमचा काही संबंध नाही, परंतु असं काही होणार नाही. हे जे कंटेस्टंट दोन्ही आहेत ना, दिसण्यासाठी या तिघांनाही त्यांच्या विरुद्ध त्यांच्याशी बोलावंच लागणार हे मात्र निश्चित आहे. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.